सध्या आपण आहोत इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 16 यामध्ये, आणि या ठिकाणी आपल्या सोबत काही मतदार आहेत. जाणून घेऊया की या प्रभागाचं नेमकं काय सांगाल सर या प्रभागाबद्दल आपण. गावाबाग हा प्रभाग एक जुना वॉर्ड आहे. इथं पुराची फार समस्या राहत्या. 2019 ला महापूर आलाय, 2020 ला महापूर आलाय. इथं महापूर हा नदीचं पाणी ह्या भागात येत नाही आहे. इथं येतंय ते वड्याचं पाणी येतंय, आणि इथं पाणी जेव्हा उतरतंय ना त्यावेळी इथली आरोग्याची समस्या फार बिकट आणि भयानक असत्या. रोगराई, कावीळची साथ. 2011 ला संजय तेलनाडे इचलकरंजी नगरपालिकेचे आरोग्य सभापती होते. मात्र त्या कावीळसाठी आलेला निधी इतरत्र वळवल्यामुळं तेलनाडे साहेबांनी स्वतः त्यात आपल्या पाणी पुरवठा सभापतीचा राजीनामा दिला आणि त्यांची साथ सोडलेली आहे. त्या भागामध्ये घरोघरी औषधं मारणं असेल, एखादा पूर उतरून गेल्यानंतर इतकी प्रचंड गटरीचं पाणी असते खाली, घाण इतकी साचलेली असत्या की ते स्वच्छ करण्याचं काम, भागामध्ये औषध फवारण्याचं काम असेल. आणि पूर आल्यानंतर इथली भागातली लोक त्या गोविंदराव हायस्कूल असेल तर आमच्या 4 नंबरच्या शाळेमध्ये असेल किंवा इतरत्र कुठेही असू दे, त्या ठिकाणी त्यांच्या जेवण खाण्यापिण्याची व्यवस्था असू दे, ही सगळी व्यवस्था करण्याचं काम तेलनाडे परिवार गेली 15 वर्ष या भागामध्ये करत आलेले आहे. नुसतं तेवढंच काम करतात अशातला काही भाग नाही आहे. इथं महादेव मंदिर आमच्या गावाभागातलं आहे. ते महादेव मंदिर रंगवून देण्याचं काम तेलनाडे परिवार करतोय. आणि हे त्यांचं काम बघून विरोधकांना असं वाटायला लागलं की ते आता भविष्यातले भावी आमदार होतील. ह्यामुळं त्यांच्यावर खोट्या केसेस, बलात्कारासारख्या घाणेरड्या केसेस दाखल करण्याचं काम केलेलं आहे ह्या विरोधकांनी. मात्र खोटी केस दाखल केल्यानंतर त्यांच्या मातोश्री अक्का, ज्याला आम्ही अक्का म्हणतोय, त्यांनी एक मोर्चा काढला होता त्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्याकडं. आणि त्या मोर्चा त्या फक्त एकट्या जात होत्या. त्यांच्याबरोबर प्रचंड गावातल्या महिला, आम्ही पुरुष वगैरे सगळे त्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार करायला गेलो होतो. मात्र आमच्यावर तुम्ही बेकायदेशीर मोर्चा काढलाय म्हणून आम्हा लोकांना, आमचे विशाल लेगाडे आहेत, शीतल सावडे आहेत, त्या गीता कुरुंदवाडे आहेत, महिला आहेत, आमच्या मंडळाच्याच कार्यकर्त्या आहेत, ह्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला आणून उभं केलं गेलं. आणि दिवसभर त्यांना बसवलं. संध्याकाळी 5 वाजता त्या महिलांना सोडलं. रात्री 10 वाजता पुरुषांना सोडलं गेलं. आणि त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या पुरुषांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्यावर 40 ते 45 लोकांच्यावर एक गुन्हा दाखल केला. त्याचा परवा निकाल लागला. आणि ज्या बलात्काराची केस होती त्यातनं तेलनाडे प्रत्यक्षात निर्दोष सुटले. ज्याच्यावर जो आरोप केला होता त्या आरोपाची कोणतीही शहानिशा केली गेली नव्हती. ते कुठली मेडिकल चौकशी नाही आहे, त्या ह्यांचीही मेडिकल चौकशी नाही, ज्यांनी आरोप केला त्यांचीही मेडिकल चौकशी झाली नाही आहे. मात्र डायरेक्ट गुन्हाच दाखल केला जातोय. आणि आज उद्याच्या 12 तारखेला आमचा आरिफ कलावंत आहे, दीपक पोरवे आहे, राकेश कुंभार आहे, ह्यांच्यावर हद्दपारीच्या नोटिसा काढल्या. कारण ते तेलनाड्यांचा प्रचार करतायत आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे विरोधकांची. आता आपले उमेदवार पडणार आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते आमचे विरोधक, आमचे कार्यकर्त्यांना ह्या मतदारसंघाच्या, ह्या जिल्ह्याच्या बाहेर काढण्याचं काम चालू केलं आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर ही हद्दपार कॅन्सल करा. होणारी निवडणूक आम्ही जिंकू किंवा हरू, समोरासमोर लढण्याची तुम्ही तयारी ठेवा. हे आमच्या कार्यकर्त्यांची एक भावना आहे. एक घाणेरडं राजकारण करू नका. तुमच्याकडे किती पैसा असेल ते होता. तेलनाड्यांचं काम उद्याच्या 15 तारखेला मतदानामधून तुम्हाला दिसून येईल. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. नक्कीच आपण पाहिलात की मतदारांच्याकडे तेलनाडे परिवाराच्या कल असलेला दिसत आहे. तर सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत जाणून बुजून त्रास देण्याचा आरोप यावेळी मतदारांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अनवर मुलासह योगेश पांडव, इचलकरंजी.